हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे प्रमुख नेमणुका. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. प्रमुख नेमणुकामधली पहिली व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था 1988 मध्ये स्थापन झाली आणि या महत्त्वाच्या पर्यावरणाच्या संबंधित संस्थेचे अध्यक्ष म्हणून एका व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. प्लस या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून एका भारतीय व्यक्तीची देखील नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे स्लाइडवर जरी तुम्हाला एका व्यक्तीचं नाव दिसत असलं तरी आणखीन एक नाव याच्यामध्ये आहे, जे एक भारतीय व्यक्तीचं नाव आहे आणि या संस्थेमधले उपाध्यक्ष त्या ठिकाणी आहे. त्यामुळं दोन्ही नावं आणि संस्था आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जेम्स स्केआ यांची इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदलावरील आंतर सरकारी पॅनलचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते युनायटेड किंगडम किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ब्रिटन असं देखील म्हणतो, त्याचे अध्यक्ष आहेत. ओके, त्या देशाचे आहेत. IPCCचा लॉंग फॉर्म सांगितला. 1988 मध्ये त्याची स्थापना आहे. मुख्यालय जिनिव्हा आहे. 195 सध्याला त्याचे देश त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे आहे की IPCCचे उपाध्यक्ष म्हणून रमन सुकुमार नावाची एक भारतीय आशियाई हत्ती तज्ज्ञ आहे, त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं IPCCचे अध्यक्ष युनायटेड किंगडमचे जेम्स स्केआ आहेत, परंतु त्याच वेळेला या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आपल्या भारताचे रमन सुकुमार. ही दोन्ही नावं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहेत. आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. ओके, येस. दुसरी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे प्रकाश श्रीवास्तव. लक्षात ठेवा, महत्त्वाचं पद आहे. तुम्हाला सिंगल लाईनला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोण आहेत हे प्रकाश श्रीवास्तव? तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच आपण त्याला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, ओके, पर्यावरणाच्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्यांचा न्याय निवाडा करण्यासाठी भारतामध्ये एक स्वतंत्र NGT नावाचं प्राधिकरण त्या ठिकाणी आहे, त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स हे जे काही NGT आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत ते सुप्रीम कोर्ट असेल, उच्च न्यायालय असतील, याचे जे काही रिटायर्ड न्यायाधीश असतात तेच या ठिकाणी असतात. सो प्रकाश श्रीवास्तव हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते आणि नंतर त्यांची आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच NGTचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, सो हे NGT काय आहे हे पण बघून घेऊयात, कारण जर आयोगाने तुम्हाला स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला तर किंवा एन्व्हायरमेंटचा पण आपण इनडायरेक्टली टॉपिक कव्हर करू शकतो. ओके, सो माहिती असू द्या. NGTची स्थापना ऑक्टोबर 2010 मध्ये झाली. यासाठी संसदेनं NGT कायदा 2010 त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. म्हणजे ही जी संस्था आहे ती एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक म्हणजे काय तर संसदेनं कायदा करून या संस्थांची स्थापना केलेली असते. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि याची रिजनल खंडपीठ जी आहेत ती 5 आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, उत्तर विभागाचं जे काही खंडपीठ आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पश्चिम विभागाचं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहे. मध्य विभागाचं भोपाळमध्ये आहे. दक्षिण विभागाचं चेन्नईमध्ये आहे, तर पूर्व विभागाचं कोलकाता आहे. सो त्या रिजनमधली जी काही महत्त्वाची शहरं आहेत त्या शहरांमध्ये अशा प्रकारचं ही प्रादेशिक खंडपीठ आहेत. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. इन केस तुम्हाला विथ रेफरन्स टू GS ला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की NGTचं पुणे पश्चिम विभागाचं जे काही प्रादेशिक खंडपीठ आहे ती कोणत्या ठिकाणी आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, येस. या महिन्यामध्ये प्रमुख नेमणुका 2च होत्या. आता आपण इतर नेमणुका बघणार आहोत ज्या अतिशय महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. सो पहिली व्यक्ती आहे भारतीय एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे वैभव तनेजा. ह्या वैभव तनेजा यांची टेस्ला नावाची जी काही इलेक्ट्रिक व्हेकलची कंपनी आहे त्या टेस्ला कंपनीचे CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो वैभव तनेजा म्हटल्यानंतर तुम्हाला टेस्ला हा शब्द लक्षात आला पाहिजे. ओके, नंतर आहे बघा सेबेस्टियन कोए यांची जागतिक ॲथलेटिक महासंघ हे जे आहे त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. याच ॲथलेटिक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून आपल्या भारताचे आदिल सुमारीवाला जे आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो लक्षात ठेवा, प्रश्न आयोग विचारला जाऊ शकतो की जागतिक ॲथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नेमणूक झालेली आहे, तर आदिल सुमारीवाला. आणि या ॲथलेटिक महासंघाचे उपाध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय त्या ठिकाणी आहेत. याच्या अगोदर कोणताही भारतीय व्यक्ती या जागतिक ॲथलेटिक महासंघाचा उपाध्यक्ष त्या ठिकाणी झालेला नव्हता. हेच आदिल सुमारीवाला जे आहे ते आपल्या जागतिक
भारताची जी काही ॲथलेटिक महासंघ आहे त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. नंतर आहेत अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला हे गृह सचिव म्हणून त्यांचा पूर्ण नेमणूक त्या ठिकाणी झालेला आहे. ऑगस्ट 2024 म्हणजे पुढच्या एका वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. त्यांची नियुक्ती केल्यापासून एकूण चौथ्यांदा त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे. त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतं की केंद्रीय गृह सचिव म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची पुनर्नेमणूक करण्यात आलेली आहे? अजय कुमार भल्ला. नंतर आहेत राजीव गौबा. राजीव गौबा कोण आहे तर केंद्रीय कॅबिनेट सचिव आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल कारण ह्या दोन्ही नेमणुकांचा जो काही कार्यकाळ वाढवला आहे तो एकाच वेळेला वाढवला होता. सो अजय कुमार भल्ला हे गृह सचिव आहेत तर राजीव गौबा हे केंद्रीय कॅबिनेट सचिव आहेत. ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यकाळ आणखीन एकदा वाढवलेला आहे. ओके, यस. नंतर आहे संजय कुमार अग्रवाल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ जे आहे त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. असे जे काही सेंट्रलाइज ज्या काही इन्स्टिट्यूशन्स असते त्यांच्या अध्यक्षांची जेव्हा नियुक्ती होत असते तेव्हा आयोगाचा कल असतो सिंगल लाईन प्रश्न विचारण्याकडे. ओके, सो संजीव कुमार अग्रवाल हे अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. नंतर पुढची व्यक्ती जी आहे त्यांचं नाव आहे नीलकंठ मिश्रा. अतिशय महत्त्वाचं पद आहे. आपल्या आधार कार्ड देणारी जी काही व्यवस्था आहे त्याला आपण UIDAI म्हणतो, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याचे पार्ट टाइम अध्यक्ष म्हणून नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर पुढचं पद अतिशय महत्त्वाचं आहे, व्यक्ती महत्त्वाची आहे. त्यांचं नाव आहे परमिंदर चोप्रा. ओके, पॉवर फायनान्स नावाची एक महारत्न कंपनी आहे. त्या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून परमिंदर चोप्रा यांची नियुक्ती झालेली आहे. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. याच्या अगोदर पॉवर फायनान्सला कधीच महिला अध्यक्ष त्या ठिकाणी भेटलेली नव्हती. ओके, नंतर आहेत गणेश कन्नाबिरन. कोण आहेत गणेश कन्नाबिरन तर नॅकचे संचालक त्या ठिकाणी आहेत. नॅक म्हणजेच नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल, म्हणजे जी काही देशातल्या उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांना मानांकन देणारी जी काही व्यवस्था आहे UGCच्या अंतर्गत काम करणारी, त्याला आपण नॅक असं म्हणतो. सो नॅकचे अध्यक्ष किंवा संचालक आहेत गणेश कन्नाबिरन. नंतर आहेत R दोरायस्वामी. LIC नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर मिलिंद मराठे, नॅशनल बुक ट्रस्ट, आपण त्याला NBT असं देखील म्हणतो, त्या NBTचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ओके, येस. जे लोक पहिल्यांदाच आमचं लेक्चर बघत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी क्विक रिव्हिजन घेत असतो. म्हणजे जो काही आतापर्यंत आपण टॉपिक बघितलेला आहे ते एकदा फास्ट रिव्हिजन त्या ठिकाणी करत असतो. याचा उद्देश एकमेव असतो की तुम्हाला रिव्हिजनची सवय लागावी आणि पाठीमागच्या कालावधीत जे काय आपण शिकलेलं आहे ते एकदा क्विक रिवाइज व्हावं. ओके, जिम्स किया IPCCचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. UKचे आहेत. 88ला स्थापना आहे. जिनेवा इथं मुख्यालय आहे. उपाध्यक्ष आपल्या भारताचे आहेत रमन कुमार नावाची. NGT नावाची जी काही संस्था आहे त्याचे अध्यक्ष म्हणून प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. 2010 मध्ये NGTची स्थापना करण्यात आली. प्रादेशिक खंडपीठ आहेत 5. याचं पश्चिम विभागाचं जे खंडपीठ आहे ते आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहे. इतर नेमकांमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगेन तुम्हाला, वैभव तनेजा टेस्ला तुम्हाला लक्षात ठेवायचं. आदिल सुमारीवाला जागतिक ॲथलेटिक महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. या पदावर येणारे पहिले भारतीय आहेत. अजय कुमार भल्ला जे आहे ते गृह सचिव आहेत. राजीव गौबा कॅबिनेट सचिव त्या ठिकाणी आहेत. संजय कुमार अग्रवाल हे अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष आहेत. परमिंदर चोप्रा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या त्या ठिकाणी अध्यक्ष आणि महिला त्या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक आहेत. या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. गणेश कन्नाबिरन नॅकचे संचालक आहेत. R दोरायस्वामी LICचे MD आहेत. मिलिंद मराठे NBTचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.